sir. Very good morning. गुड मॉर्निंग. Good morning. Morning आनंद. येस सर. अरे वा, आज सगळे अगदी वेळेवर. New boss येणार आहेत ना, so everyone is on time. मी खूप क्युरियस आहे. मला अजून गेस करता येत नाहीये येणारी व्यक्ती कोण असेल. सर आता आले की आपल्याला कळणारच आहे. आणि हे गुरुनाथ सरांनी जे काही अनऑफिशियली निवड केली आहे ना, हे मला पटलेलं नाही. म्हणजे असं कोणी अपॉइंट करतं का? आनंद, जरा हळू. काय भिंतीला सुद्धा कान असतात. उगीच कोणी ऐकलं तर बॉस पर्यंत जायचं. आणि ऑफिसचा नियम तुला माहितीच आहे. बॉस इज ऑलवेज राईट. राईट सर. पण गुरु सरांनी यामागे नक्कीच काहीतरी वेगळा विचार केला असेल. Oh, I forgot to tell you something. काय? सर, श्रेयस इज ऑन अन ऑफ. तो 8 दिवस येणार नाही. का? काय झालं? His mother is unwell, so he has gone to Pune. जेने काम कर, लंच ब्रेक मध्ये श्रेयसला फोन कर. सगळं काही ठीक आहे ना विचार. काही मदत हवी असली तर तेही विचार. Yes. चला आपण आता कामाला लागूया. गुरुनाथ सर येतच असतील आणि त्यांच्या बरोबर नवीन बॉस सुद्धा. I hope ते जे कोणी असतील, he's good by nature. गुड मॉर्निंग. Good. काय म्हणताय? काय रघु, बघतोस काय? विसरलास की काय? हा? पानवलकर, सगळं ठीक? अरे आनंद, आज लवकर? हो. मग जेनी, कसं वाटतंय? What, sir? आजचं स्केड्यूल आपलं म्हणजे बिझी आहे काय? मीटिंग्स कशा लाईन अप आहेत? जरा मला मेल कर बरं, मी बघतो जरा. Yes, sir. ऑलराईट देन, आय विल सी यू अराउंड. मी काय बघतोय? जे आम्ही सगळे बघतोय तेच. Why is she here? मी सांगितलं होतं ना, आधीच सांगितलं होतं की जो कोण येणारा बॉस आहे ना, तो ही मॅडचा फ्रेंड असणार आहे. अरे मॅड सोड, स्टुपिड इडियटचा फ्रेंड असणार. म्हणजे आता ही सारखी इथे येणार का? हे बघा, उगीच आत्ताच काही गेस करत बसू नका. चला आपण आपल्या कामाला लागूया. आपल्याला काय करायचंय? चला. सुरुवात कशी झाली, काय काम? ये ही केबिन त्या न्यू कमरची आहे. कशी वाटली? मस्त ना यार, फॅन्टॅस्टिक. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.